आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अयोध्या हॉटेल येथे घेण्यात आल्या। आज दिवसभर पार पडलेल्या प्रक्रियेत एकूण 35 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यामध्ये विविध प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला। मुलाखती दरम्यान उमेदवारांचा सामाजिक आणि राजकीय अनुभव, प्रभागातील जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण, पक्षाशी असलेली निष्ठा तसेच निवडणूक लढवण्याची तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्ह्यात शिवसेनेला जनता साथ देईल आणि महापालिकेवर झेंडा महाविकास आघाडीचा फडकवला जाईल असा विश्वास यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला। आमच्या शिवसेनेला आता नाही म्हटलं तरी 33 ते 40 हे उमेदवार आता आमच्याकडे मुलाखतीला आलेले आहेत। मुलाखतीला म्हणजे तिकीट मागण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याचे पण अगोदर झाली, ते पण येऊन गेले, सगळे चांगले आलेत आणि चांगले आम्हाला हे चांगलं आहे। आमची शिवसेनेवर प्रेम करणारा हा कोल्हापूर शहर आहे, त्याच्यामुळे आणि शिवसैनिक पण खूप चांगल्या रीतीने आज आमच्याकडे मुलाखतीसाठी आले आणि त्यांना आम्ही 35 ते 40 या सीट आम्ही तर मागणारच आहोत कोल्हापूर। आज तुम्हाला कुठे दिसलं मला तर एकजूटच दिसली। आता सगळेच होते, आता इथे देवणे बसले, संजय पवार आज त्यांची कोर्टाची तारीख आहे म्हणून आता इकडनं थोडा वेळ थांबून गेले, रवी आहे तिथे, महिला जिल्हा प्रमुख, सगळेचे सगळे आमचे ताकदीचे जिल्हा प्रमुख वगैरे सगळेचे सगळे आहेत सैनिक। जेव्हा शिवसेनेवर माझ्या खाला येतो त्यावेळेला आमचे सगळे शिवसैनिक तुटून पडणारच आहेत आणि आता या महानगरपालिकेला तुम्हाला दिसूनच येणार आहे आणि चांगल्या पद्धतीने महानगरपालिका आम्ही लढणार आहोत। बंटी पाटील याच्याशी पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे कोण असतील त्यांच्याशी चर्चा करू। मनसेचे जे आहेत आमचे, तर मनसेचे जिल्हा प्रमुख मला थोड्या वेळाने भेटायला येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले नगरसेवक आणि सत्ता आणायच्या प्रयत्नातच आम्ही लढणार आहोत। बघा, आम्ही पहिला जिंकून येण्याचा कॅटेगरी लावणार आहोत। ठीक आहे, आमच्याकडे इच्छुक पक्षाचे आता 33 ते 40 लोक आलेली आहेत, पण त्या काँग्रेसकडे पण जास्त असतील, त्यावेळेला आम्ही वाटाघाटी करताना आम्ही तो विचार करू त्याचा की बाबा आपल्याला जिंकून यायचा कॅटेगरी लावू आणि त्याप्रमाणे आम्ही वाटणीला हे करणार आहोत। आता काही संपर्क तर साधतातच आहेत, पण एवढ्यात आधी बोलून उपयोग नाही। आता कालच ती निवडणूक डिक्लेअर झालेली आहे, 23 तारखेला तुम्हाला समजेल ते 23-24ला। परंतु कोल्हापुरात काही जर आपल्या संपर्कात आहेत ना, संपर्कात आहेत ना, ते गेलेले आहेत, ते पण रडतातच आहेत ना आता त्यांना। आता बघूया तिकडनं त्यांना काय मिळत आहे, त्यांच्या वाटणीला काय येत आहे त्याच्यातनं येतील, पण आम्ही पण जो कॅटेगरी आम्ही लावणार आहोत, ज्यांनी खरोखरच पक्षाची गद्दारी केली त्याला आम्ही उभे करणारच नाही, थोडं तर कॅटेगरी आमचा असणार आहे। या मुलाखतीनंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपानुसार उमेदवारी निश्चित केली जाणार आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, विजय देवणे, महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, सुनील मोदी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।